ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 26वा अध्याय अपस्मार आणि आत्महत्या निवारण या शीर्षकाचा आहे. श्रोते हो, या अध्यात्मातील 3 कथा एकमेकांच्या एकात्मतेचं दर्शन या अध्यायात आपल्याला घडवतात. एकदा एक पंत नावाचे गृहस्थ केवळ आपल्या मित्राच्या आग्रहामुळे शिर्डीला आले. खरे तर त्यांनी दुसऱ्या गुरूंकडून गुरुपदेश घेतला होता, त्यामुळे त्यांना सतत शिर्डीला कशाला जायचं अशी शंका परत परत यायची. पंतांच्या मनात शिर्डीला येण्याचं मुळीच नव्हतं, पण नातेवाईक आणि मित्रांच्या आग्रहामुळे ते चांगलेच अडकले. त्यांनी आपल्या सद्गुरूंची परवानगी घेतली आणि ते मित्रांसमवेत शिर्डीला आले. यावेळी साईनाथ आपल्या भक्तांसमवेत मशिदीत बसलेले होते. बाबांचं मनोहरी रूप पंतांनी पाहिलं आणि काय झालं कोणास ठाऊक, एकाएकी ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत आलेली मंडळी अस्वस्थ झाली. त्यांच्या तोंडावर पाणी मारलं गेलं आणि ते शुद्धीवर आले. खरं तर साईनाथांनी पंतांनी अगोदरच दुसऱ्या विभूतींकडून गुरुपदेश घेतला आहे हे मनोमन जाणलं होतं. बाबा त्यांना म्हणाले, काहीही येवो प्रसंग काही, आपणा तकिया छोडना नाही, सदा सर्वदा निश्चळाही अनन्य पाही एकत्वी. बाबा पंतांना म्हणत होते, सदा सर्वदा आपल्या गुरुस्थानाला चिटकून राहावं, आपण त्यांच्याशी एकनिष्ठ असावं. पंतांना सद्गुरूंची आठवण बाबांनी करून दिली आणि त्यांच्या साईंच्या दिव्य दृष्टीचा साक्षात्कार पंतांना झाला. मुंबईत एक हरिश्चंद्र पितळे नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाला फीट येणं, फेफरं येणं हे प्रकार वारंवार व्हायचे. साईनाथांनी अनेकांना दुःखातून बाहेर काढलं आहे. ते भक्तांना उदी देतात, असीम कृपा करतात, हे पितळे यांनी ऐकलं. ते आपल्या मुलाला घेऊन शिर्डीला आले. त्यांनी बाबांच्या चरणावर मुलाला ठेवलं, स्वतः बाबांना नमस्कार केला. प्रकार मात्र वेगळा झाला. बाबांच्या आणि त्या मुलाची नजरानजर होताच तो मुलगा अचानक जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. त्याच्या तोंडाला फेस आला, त्याचा श्वास कोंडला. आत्तापर्यंत त्याला जितके झटके आले होते त्यापेक्षा हा झटका खूप वेगळा आणि जोरदार होता. मुलाचे आईवडील घाबरले. त्यांनी मनात विचार केला, आपण आलो कशाला आणि झालं काय? चोराच्या भीतीने घरात शिरावं आणि घरच अंगावर कोसळावं. वाघाच्या भीतीने गायीने पळ सुटावं आणि समोर कसाही भेटावा. उन्हात तापलेल्या वाटसरूने झाडाखाली आश्रय घ्यावा आणि झाडच अंगावर पडावं, असा प्रकार झाला. साईनाथ म्हणाले, थोडा धीर धरा, अगदी थोड्याच वेळात हा शुद्धीवर येईल. बाबांचे शब्द खरे झाले आणि लवकरच मुलगा शुद्धीवर आला. अत्यानंदाने मातापित्याने बाबांचं चरण धरलं. पितळेंनी साईंना पान, फूल, फळं अर्पण केली. यावेळी साईंनी खिशातून 3 रुपये काढले आणि पितळेंच्या हाती देत म्हणाले, बापू, पूर्वी मी तुला 2 रुपये दिले होते, त्यात हे 3 ठेव आणि याची रोज पूजा करत जा. पितळेंनी त्याचा मनोमन स्वीकार केला, मनोभावे स्वीकार केला. ते विचार करत बसले, मला हे समजत नाही. ही तर माझी आणि बाबांची पहिली भेट, माझी शिर्डीची ही पहिलीच फेरी. मी बाबांना यापूर्वी कधी पाहिलेलं नाही, भेटलेलोही नाही. मग त्यांनी मला पूर्वी 2 रुपये कसे दिले? पितळेंच्या मनाचं गूढ वाढलं. श्रोते हो, संत जरी सहजपणे एखादा शब्द बोलले तरी त्यांचा शब्द आकाशातील देव खरा करतो. घडलंही अगदी तसंच. 2 रुपयाचा विचार मनात करत पितळे आपल्या कुटुंबासह मुंबईला परतले. शिर्डीच्या साईंचा वृत्तांत सांगताना त्यांनी आपल्या वयोवृद्ध आईला साई महाराजांनी सांगितलेला 2 रुपयाचा संदर्भ सांगितला. वयोवृद्ध आईच्या डोक्यात लख्ख वीज चमकावी तसा प्रकाश पडला. काहीतरी तिला आठवलं. ती म्हणाली, अरे बाबा, ते बोलले अगदी खरं आहे. अरे, तुझ्या वडिलांनी तुला लहानपणी अक्कलकोटला नेलं होतं, तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना 2 रुपये पूजेत ठेवायला दिले होते. त्याला बरीच वर्षे लोटली. या विस्मरणाचं आच्छादन दूर करण्यासाठी साई महाराज यांनी ही लीला केली आणि हे आपल्याला 3 रुपये दिलेत. आपल्या आईचे हे बोलणे ऐकताच पितळेंना खूप आनंद झाला. लवकर त्यांच्या मुलाचं फीट येणं, फेफरं येणं बंद झालं. श्रोते हो, माणसांचे सर्व दिवस सारखे नसतात. एकदा ग्रह फिरले की घराचे वासे देखील फिरतात. गोपाळ नारायण आंबेडकर नावाचे पुणे इथे राहणारे एक साईबाबांचे भक्त होते. ते सरकारी खात्यात नोकरीला होते. काळाची सूत्र बदलली आणि आंबेडकरांवर एक आपत्ती येऊ लागली.
घरातील परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे गेली. बोलता बोलता 7 वर्षे गेली. अनेक वेळा ते शिर्डीला आले. त्यांनी बाबांपुढे गाऱ्हाणं गायलं. आता मात्र त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. सन 1916 ते शिर्डीला आलेले. मनाची विषण्ण अवस्था. दीक्षितांच्या वाड्यासमोर ते बैलगाडीत बसले. वेळ रात्रीची. त्यांच्या मनात विचार आला, बंद करावा हा दुःखाचा आणि यातनेचा खेळ, जीव देऊन टाकावा विहिरीत उडी घेऊन. याच वेळी एक बाबांचा भक्त त्यांच्याजवळ स्वामी समर्थ महाराजांची पोथी हातात घेऊन आला. गोपाळरावांच्या हाती पोथी देत तो म्हणाला, तुम्ही कधी अक्कलकोट स्वामींची पोथी वाचली आहे? गोपाळरावांनी पोथी हातात घेतली. सहजपणे त्यांनी काही पाने चाळली. त्यांना असा संदर्भ दिसला की ते अवाक झाले. पोथीत उपदेश होता, आपल्या पूर्वकर्माप्रमाणे व्याधी दुःख हे आपण भोगले पाहिजे. आत्महत्या करून पुन्हा सुटका होणार नाही. मग पळवाट काढली तर पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागेल. श्रोते हो, पोथीचं निमित्त झालं. गोपाळरावांनी विचार केला, मी आत्महत्या केली असती तर माझ्या कुटुंबाचं भयंकर नुकसान झालं असतं. बाबांनीच ही योजना केली. दिवस बदलले आणि गोपाळरावांना चांगले दिवस आले. श्रोते हो, साई महाराज हे स्वामी समर्थांचाच अवतार. हेच दत्त महाराज. त्यांची साई महाराजांची आरती यात हा संदर्भ आठवतो, आवडतो, आढळतो. आरती साई बाबा सौख्यदातारा जीवा, चरण रजातळी देवा दासा विसावा, भक्ता विसावा. कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. या दत्तावताराला माझे पुन्हा पुन्हा प्रणाम आहेत. श्रोते हो, इथे 26वा अध्याय पूर्ण होतो. भेटूया 27वा अध्यायाच्या निमित्ताने पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ओम श्री साईराम.